विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापताना दिसून येतंय, कारण तब्बल 2.5 ते 3.5 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील विधान परिषद निवडणुका लवकरच होणार आहेत। राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार आहे। या निवडणुकांमध्ये विशेष लक्ष लागलं आहे ते अहिल्यानगर, पुणे आणि सांगली सातारा या 3 मतदारसंघांकडे, कारण या तिन्ही ठिकाणी केवळ उमेदवारांची लढत नाही तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसंच मित्रपक्षांतील अंतर्गत संघर्ष यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे। या निवडणुकीसाठी अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि पुण्यात कोणते नेते इच्छुक आहेत आणि महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांतील अंतर्गत संघर्षामुळे ही निवडणूक कशी अधिक चुरशीची होणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका या नेहमीच आकडेमोड, गटबाजी आणि स्थानिक समीकरणांवर ठरत असतात। त्यामुळे या निवडणुका तेवढ्या महत्त्वाच्या वाटत नसल्या तरी त्यांचा परिणाम राज्याच्या सत्ता समीकरणांवर होतो। यावेळी तर परिस्थिती अधिक वेगळी आहे। अनेक जागा दीर्घकाळ रिक्त राहिल्या होत्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे आवश्यक 75% मतदारसंख्या पूर्ण होत नव्हती। आता मात्र नगरपालिकांपासून महापालिकांपर्यंत अनेक संस्थांची निवडणूक पूर्ण झाल्यानं विधान परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे। सर्वात आधी बोलायचं झालं तर अहिल्यानगरची निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक चर्चेची लढत ठरण्याची चिन्ह आहेत। ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनानंतर तब्बल 3.5 वर्षे ही जागा रिक्त होती। आता या जागेसाठी निवडणूक जाहीर होताच जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूनं राजुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या नावाची चर्चा होतीये। त्यामुळे ही लढत जिल्ह्यातील थेट 2 प्रभावशाली राजकीय घराण्यांमध्ये रंगण्याची शक्यता आहे। परंतु नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली होती आणि भाजपचे उमेदवार अक्षय कडेले यांना पाठिंबा दिला होता। ही माघार आता तनपुरेंच्या फायद्याची ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। राहुरी विधानसभा निवडणुकीतून त्यांनी माघार घेतल्यामुळे महायुतीकडून त्यांना पाठिंबा मिळू शकतो अशीही शक्यता व्यक्त केली जाते। जर महायुतीकडून तनपुरेंना संधी मिळाली तर सुजय विखेंवर अजून वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहण्याची वेळ येऊ शकते। दुसरीकडे भाजपमध्येही अंतर्गत चाचपणी सुरू आहे। राहुरी पोटनिवडणुकीच्या काळात पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये डॉक्टर सुजय विखे यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळं आता विखे समर्थकांकडूनही विधान परिषदेसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचं बोललं जाते। अहिल्यानगरमध्ये या निवडणुकीत नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील सदस्यांची भूमिका निर्णायक असणार आहे। जिल्ह्यातील 18 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 569 सदस्यांपैकी 461 सदस्य सध्या कार्यरत आहेत, म्हणजेच 81% अधिक मतदारसंख्या उपलब्ध आहे। त्यामुळे निवडणूक घेण्यासाठी आवश्यक असलेली अट पूर्ण झाली आहे। यामध्ये महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीतील सदस्यांचा निर्णायक प्रभाव राहणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अजूनही झालेल्या नसल्यामुळे जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय समीकरणे यावेळी बदलू शकतात। भाजप नेते सुजय विखेंना यावेळी भाजपकडून विधान परिषदेवर संधी मिळते की नाही याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। पुण्यातही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात खरी लढत विरोधकांपेक्षा महायुतीतील मित्रपक्षांमध्येच होण्याची शक्यता आहे, कारण या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पारंपरिक दावा आहे। पण गेल्या काही वर्षात पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आल्यानं भाजपकडून या जागेवर दावा केला जाऊ शकतो। दुसरीकडे पुण्याच्या जिल्हा परिषदेत अजित पवार गटाचं वर्चस्व आहे। 73 सदस्यांपैकी तब्बल 51 सदस्य आणि पंचायत समित्यांमध्ये 13 पैकी 11 सभापती अजित पवार गटाचे आहेत। म्हणजेच आकड्यांच्या राजकारणात राष्ट्रवादी अजित पवार गट मजबूत दिसत असला तरी भाजप आपली वाढती ताकद दाखवण्यासाठी ही जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचं बोललं जाते। त्यामुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेत उमेदवार ठरवताना महायुतीत मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुण्यातील ही निवडणूक महायुतीतील सलोख्याची चाचणी मानली जाते। यावेळी शहरी भागात आपली ताकद विधान परिषदेतही दाखवण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, तर अजित पवार गटाला ही जागा आपला राजकीय प्रभाव टिकवण्यासाठी आवश्यक असणार आहे। यानंतर सातारा सांगली गटातील निवडणूक अधिक चुरशीची होऊ शकते असं बोललं जातंय। या गटात एकूण 575हून अधिक मतदार आहेत, ज्यामध्ये सातारा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 301 मतदार आहेत। पण इतिहास पाहिला तर या मतदारसंघावर नेहमीच सांगली जिल्ह्याचं वर्चस्व राहिलेलं दिसून येते।
2016च्या निवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी आपले बंधू मोहनराव कदम यांच्यासाठी पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावून ही जागा जिंकली होती. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. या निवडणुकीत तर काँग्रेसकडे या जागेसाठी प्रबळ उमेदवारच नसल्याचं बोललं जाते. त्यामुळं काँग्रेस या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही यावर शंका आहे. या राजकीय पोकळीचा फायदा घेण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे. या गटातून 2 वेळा पराभूत झालेले नानासाहेब महाडिक यांचे चिरंजीव सम्राट महाडिक भाजपकडून लढण्याची शक्यता आहे किंवा राहुल महाडिक आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची नावं चर्चेत आहेत. तर अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय काका पाटील आणि साताऱ्यातून सत्यजित पाटणकर यांची नावं पुढे येत आहेत. पण महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं दिसून येतंय. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी भाजपला बाजूला सारून शिवसेना आणि अजित पवार गट एकत्र आले होते. शिवसेना आणि अजित पवार गटांनी एकत्र येऊन भाजपला दूर ठेवलं होतं. आता या अंतर्गत बेबनावाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट घेऊ शकतो असं बोललं जाते. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आपला मुलगा प्रतीक पाटील यांनाही मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे. जर जयंत पाटलांनी ही खेळी खेळली आणि त्यांना काँग्रेसची साथ मिळाली तर सांगली साताऱ्यात महायुतीला मोठा फटका बसू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या 17 जागांची निवडणूक वरकरणी शांत वाटत असली तरी पडद्यामागं सुरू असलेली आकडेमोड, घोडेबाजार आणि मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरू असलेले दिसून येत आहेत. अहिल्यानगरमध्ये विखे विरुद्ध तनपुरे, पुण्यात भाजप विरुद्ध अजित पवार गट आणि सांगली साताऱ्यात जयंत पाटलांची गुगली या सर्व घडामोडी आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी ठरणार असल्याचं बोललं जातंय. अहिल्यानगर आणि सांगली साताऱ्यातील या त्रिकोणी लढतीत कोणत्या पक्षाचं पारडं जड आहे? पुण्याची जागा भाजपनं अजित पवार गटाला सोडली पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.